राहुल शेवाळे यांनी आज माटुंग्यातून प्रचार यात्रेला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। हा सगळा अनुभव तुमचा कसा आहे? आज माटुंग्यामध्ये आहात आणि इथले जे मतदार आहेत ते भाजपचे मतदार आहेत, तुमच्या पाठीशी उभे आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे सगळे पदाधिकारी नेते या ठिकाणी पोहोचलेत, काय म्हणाल? आज या ठिकाणी माटुंगा हा परिसर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा एक परंपरागत मतदार आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी नेहमीच हा एक प्रकारचा बालेकिल्ला आहे आणि नेहमीच या ठिकाणी आम्हाला लीड मिळतो आणि यावेळी त्यापेक्षा जास्त लीड मिळेल कारण लोकांमध्ये उत्साह आहे आणि आज महावीर जयंतीचा दिवस आहे, एक पवित्र दिवस आहे। आपण बघाल आमची सुरुवातच महावीर बिल्डिंगपासून झालेली आहे, लोकांमध्ये उत्साह आहे। तर मी त्यांना महावीर जन्मकल्याण दिवसाच्या हार्दिक सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा परिसर संपूर्ण जैन धर्मियांचा वास्तव्य असलेला परिसर आहे। या ठिकाणी सर्वात जास्त जैन मंदिर या संपूर्ण परिसरात आहे, म्हणून आम्ही किंग सर्कलला पण तीर्थंकर पार्श्वनाथ यांचं नाव द्यायचं जे घोषित केलेलं आहे आणि त्याची आता सर्व पूर्तता पण केलेली आहे। तर त्यामुळे लोकांमध्ये पण एक उत्साह आहे आणि आनंद आहे। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। तुम्ही पण जैन मंदिरात काही वेळापूर्वी गेला होतात, काय त्या ठिकाणी तुम्ही मागणं घातलंय देवाकडे? त्या ठिकाणी हेच मागणं घातलं की या 2024च्या निवडणुकीत महायुतीला यश प्राप्त होऊन दे, NDAचं सरकार येऊन दे, अबकी बार जो 400 पारचा जो नारा आहे तो यशस्वी होऊन दे आणि पुन्हा एकदा ह्या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार येऊन दे। नक्कीच विकसित भारतचा नारा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि त्यासोबतच तुम्ही सुद्धा विकसित मुंबईचा नारा देतात। विकसित मुंबईची संकल्पना नेमकी कशी आहे तुमची? विकसित मुंबईची संकल्पना ही 2034चा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो तो इम्प्लिमेंट करायचा, म्हणजेच मुंबई विकसित होईल। त्यामुळे मुंबई विकसित झाला तरच भारत विकसित होईल, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबई जर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पूर्ण विकसित झाले तर मुंबईचा रेव्हेन्यू वाढेल। मोदींनी विकसित भारतचा नारा दिलाय, तुम्ही विकसित मुंबई म्हणताय। विकसित मुंबईची नेमकी संकल्पना काय तुमची? मी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असताना मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवायला घेतला आणि आता त्याला सगळ्या मंजुरी झालेल्या आहे। डेव्हलपमेंट प्लॅन 2034 हा इम्प्लिमेंट करण्याचा माझा इलेक्शनचा अजेंडा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी 2034चा DP इम्प्लिमेंट करून दाखवणार। विकसित मुंबई ते विकसित भारत माननीय प्रधानमंत्र्यांनी 2047चं जे स्वप्न सर्वांसमोर ठेवलेलं आहे, तसंच मी विकसित मुंबई 2034 ते विकसित भारत 2047 असा इलेक्शनचा आमचा नारा असणार आहे आणि मुंबईला जर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवायचं असेल तर मुंबई विकसित झाली पाहिजे, मुंबईचा विकास आराखडा हा इम्प्लिमेंट झाला पाहिजे, हा माझा अजेंडा आहे आणि तो मी करून दाखवणार। कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हा विकास आराखडा इम्प्लिमेंट करण्याकरता मदतच होईल आणि केंद्राच्या माध्यमातून 14 लाख करोड जे विकास आराखड्याकडे लागणार आहे तो आर्थिक तरतूद पण आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करून घेऊ। दोन राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे। ज्या पद्धतीनं भाषेचा वापर केला जातोय, उद्धव ठाकरे यांनी नालायक माणूस म्हणून म्हटलं देवेंद्र फडणवीस यांना, पुन्हा एकदा आदित्यला मुख्यमंत्री करायचं त्यांनी वचन दिलं होतं असं सुद्धा ते म्हणायला विसरले नाहीत, काय म्हणाल? राजकीय वातावरण एवढं खराब झालेलं आहे आणि जे सर्व वरिष्ठ नेते जी भाषा वापरत आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे। खऱ्या अर्थाने हे लोकसभेची निवडणूक आहे, लोकांचे प्रश्न वेगळे आहेत। कोरोना काळानंतर लोक एक वेगळ्या मनस्थितीतून बाहेर पडलेले आणि कोरोनानंतर निवडणूकच झालेली नाही। कोरोनानंतर ही पहिली निवडणूक होते देशामध्ये आणि त्यामुळे नेत्यांना माहीत नाही की लोक कोरोनाच्या मनस्थितीतून बाहेर आल्यानंतर कुठल्या मनस्थितीतून, कुठल्या आर्थिक परिस्थितीत आहे, कुठे त्यांचे आर्थिक भेडसावणारे प्रश्न आहेत, याच्यावर सर्व नेत्यांनी बोलायला पाहिजे। पण दुर्दैवाने एकमेकावर घाणेरडे आरोप करतायत, भाषेचा पण घाणेरडा वापर करत आहेत, ही अत्यंत दुर्दैवीची गोष्ट आहे। मी आता लोकांच्या जनमानसात सर्व फिरतोय प्रचार दरम्यान, लोकांना ह्या राजकारणाचं काही घेणं देणं नाही आहे, लोकांना वैयक्तिक जे भाषांचे आरोप चालले त्यात काही घेणं देणं नाही।
लोकांना करोना काळानंतर ते ज्या मनस्थितीतून बाहेर आलेले आहेत, ज्या अर्थव्यवस्थेचा ते सामना करत आहेत आणि ज्या घरातल्या परिस्थितीला सामना देत आहेत, या प्रश्नांवर लोकांना खूप गांभीर्याने लोक विचार करत आहेत. आणि मी तोच प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरं गेलेलो आहे. विकास आराखडा म्हणजे लोकांचं स्वप्न पूर्ण करते तोच आहे. आणि पुनर्वसन हे मुंबईतला हा खूप मोठा प्रश्न आहे, दक्षिण मध्यातला. तर पुनर्वसनाचा प्रश्न हा मार्गी लावण्याचं लोकांना मी आश्वासित केलेलं आहे. लोकांचे प्रश्न घेऊन गेलेलो. मला या घाणेरड्या राजकारणात काही पडायचं नाही. आरोप प्रत्यारोपात पण मला पडायचं नाही. मी कोणावर पण आरोप करणार नाही. मी माझा विकासाचा अजेंडा हा घेऊनच लोकांसमोर जाणार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी राहुल शेवाळे यांची प्रचार यात्रा सुरू झालेली आहे. माटुंग्यामध्ये ते आज आहेत, माटुंगा, दादर आणि आसपासच्या परिसरामध्ये ते फिरणार आहेत. आणि आपण पाहतोय ठिकठिकाणी ते जात आहेत, त्यांचं स्वागत केलं जातं आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.